तर मॅच ती पाहताय स्वर्गीय महादेव विले विकास स्पोर्ट्स पेटाली विरुद्ध जयदुर्गा रोंजन सेमीफायनलची मॅच तुम्ही पाहताय. मॅच खूप इम्पॉर्टंट दोन्ही संघांसाठी. तर स्पीडअप करायचंय. दोन फलंदाज लगेचच पाठवा मैदानावरती टीम रोंजन संघ. चला दोन फलंदाज सलामीर मैदानावरती पाठवा लगेचच. खूप चांगली मॅच, अगदी इम्पॉर्टंट मॅच दोन्ही संघांसाठी. जिंकणारा संघ किमान एखाद्या ट्रॉफीचा हकदार तरी ठरू शकेल. या स्पर्धेमध्ये आई गावदेवी संघ पापडीचा पाडा यांच्या माध्यमातून आयोजित केली भव्यदिव्य स्पर्धा गावदेवी चषक 2023 शानदार पर्व. पाहिले गेले तर या पर्वामध्ये कोणताच संघ चॅम्पियन ठरेल. कालच्या दिवसामध्ये 52 संघ, परंतु आजच्या दिवसामध्ये दोन संघ नशीब आजमावत आहेत. एका बाजूला जयदुर्गा रोंजन संघ, त्याला फाईट करणारा संघ तुम्ही पाहताय कैलासवासी महादेव विलियम विकास स्पोर्ट पेटाली संघ. पंच इशारत करतायत 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी, 4 षटकांची मॅच आणि 3 षटक अवघ्या 15 मिनिटमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. टाइम अलर्ट प्रत्येक संघासाठी सुरुवाती सकाळच्या 17 पासून आपण पाहतोय. पंच इशारा करते ग्रीन सिग्नल. पंचाचा सामना स्टार्ट. गेम ऑन. पहिला चेंडू गोलंदाजी मार्गावरती प्रथमेश केनीचा स्ट्राईकला बॅट्समन ते पाहताय प्रतीक. रिदम मध्ये थोडासा प्रॉब्लेम. प्रतीक पाटील ऑन द स्ट्राईक. त्यानंतर दोन स्ट्राईकला प्रणव पाटील. सलामी जोडी रोंजन संघाच्या माध्यमातून. पहिला गोलंदाज पॉवर प्लेचं षटक. पहिला चेंडू बॅटची कडा इथपर्यंत आवाज या ठिकाणी आला होता. बॅट्समन प्रतीक पाटीलला परतावा लागेल. पहिल्या बॉलवरती बिग विकेट प्रथमेश केनीला मिळाली. सफल सेमीफायनलची सुरुवात टीम पेटाली संघासाठी चांगली झाली आहे, कारण की विकेट आली आहे पहिल्या बॉलवरती. तर पहिल्या बॉलवरती विकेट. नवीन फलंदाज विक्रम पाटील. सेमीफायनलची मॅच 4 ओव्हरमध्ये किती धावसंख्या बनवल्या जाणार याकडे लक्ष केंद्रित केलं जाईल. दोन्ही संघांची गोलंदाजी ताकद आहे. आणखी एक विकेट. यस, पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट प्रथमेश केनीने पटकावल्यात. बॅट्समन बाद होईल. विक्रम पाटील बॅक टू द डगआउट. लागणार दुसरा धक्का टीम जयदुर्गा रोंजन संघाला 0 या आकड्यावरती. ते या स्पर्धेसाठी पाहू शकाल तुम्ही नेटची सुविधा आम्हाला मोफत उपलब्ध करून दिली. ते म्हणजेच जितेश गायकर, त्यानंतर भानुदास गायकर यांच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट नेटची सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली. इथे काय करते, चुकी करते यष्टिरक्षकाच्या माध्यमातून. त्यानंतर चेंडू शॉट फाईन लेग थर्डमॅनला बीट करून सीमा रेषा काढत असताना येतोय हा चौकार.
देखील चालून आली होती. यष्टीरक्षकाने केली चूक. 4 धावा मिळाल्या. त्यानंतर जीवनदान मिळालं सुशांत पाटीलला आणि त्याने ठोकलाय हा षटकार. धावसंख्या 10. पुन्हा एकदा संधी आली होती. पुन्हा एकदा यष्टीरक्षक दाखवतोय. चेंडू मात्र बीट करतोय. या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन चेंडू पाहू शकाल ते मी अडवला जातोय. तोपर्यंत मिळतील 2 धावा. वारंवार चुका, वारंवार जीवनदान मिळतंय ते बॅट्समन सुशांत पाटीलला कुठे गावून लक फॅक्टर साथ देत असताना सुशांत पाटीलला, कारण की नशिबाची साथ आतापर्यंत राहिली आहे सुशांत पाटीलच्या बाजूनं. धावसंख्या 12 धावा. चांगली सुरुवात मात्र म्हणावी लागेल. पहिल्या 2 बॉलवरती संघ अडचणीमध्ये आला होता. येथे मध्ये सरळ बॅटनं फटका खेचलाय. अगदी मिडल ऑफ द बॅट सुशांत पाटील मैदानावरती आग ओकतोय. शेवट गोड केलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ होते समाप्त. धावा लागले धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होत असताना 18 धावा. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट. नंतर तर 4 बॉलवरती 18 धावा एकवटल्या बॅट्समन सुशांत पाटीलने. त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार लागत असताना सुरुवात मध्ये दमदार झाली आहे जय दुर्गा रोंजन संघाची. क्रिकेट चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला भेटेल, कारण की दोन्ही संघ अगदी तुल्यमाल संघ. दोन्ही संघानं 2-2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे हे बॅटल अतिशय चांगलं रंगेल. दोन्ही संघानं संघर्ष भरपूर चांगला गेलाय. 18 धावा पहिल्या ओव्हरमध्ये एकवटल्या गेल्यात. दोन्ही संघांची गोलंदाजी ताकद आहे. एका बाजूला जयदुर्ग रोंजन संघानं मागचा सामना अगदी पाहिलं गेलं तर गोलंदाजीच्या जोरावर जिंकला. त्यानंतर दुसरा सामना खेळत असताना पेटली संघानं गोलंदाजीच्या जोरावरती तो देखील सामना जिंकला होता. तोच संघ मैदानावरती. दोन्ही संघ अगदी पाहिलं गेलं तर चांगलं लढत, चांगलं बॅटल या 2 टीम मध्ये तुम्हाला आता मात्र पाहायला भेटेल. सेमी फायनलची मॅच आहे. अगदी खोलात टाकल्या चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. येथे मात्र पाहिलं गेलं तर सुरक्षित रक्षण फलंदाज होतील बाद. काय झेल टिपलाय ऋतिक केनीनं. फलंदाज प्रणव पाटीलचे केली संपुष्टात. पाटील होतात बाद. तिसऱ्या विकेट मध्ये आता बाहेर येत असताना जयदुर्ग रोंजन संघाला लागणार तिसरा धक्का. धावा 18. जी सुरुवात केली होती प्रथमेश केनीनं पहिल्या बॉलवरती विकेट. ती सुरुवात कायम ठेवली आहे. ऋतिक केनीनं पहिल्या बॉलवरती आली विकेट. नवीन फलंदाज विघ्नेश पाटील ऑन द स्ट्राईक. ऋतिक केनी चांगला चेंडू. तर याच दरम्यान आमचे बॅनर पेटली गावचे आदरणीय अविनाश दादा केनी, त्यानंतर प्रदीप दादा केनी या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. ऋतिक केनी कमबॅक दाखवते. षटक क्रमांक दुसऱ्यापैकी असा रिव्हर्सचा प्रयत्न अटेम्प्ट केला होता. चेंडूची लाईन आणि लेंथ भरपूर चांगली आहे. गुडले स्पोर्टचा वापर. चेंडू पडल्यानंतर थोडासा हलकासा तुम्ही पाहताय इन स्विंग. चेंडू कट होते. चेंडू पडल्यानंतर कटर लाईन चेंडू. बॅट्समन विघ्नेश पाटीलला सलग 2 चेंडू डॉट फेकलेत. आतापर्यंत 3 चेंडूवरती एकही धाव नाहीये. 1 विकेट देखील मिळाली आहे ऋतिक केनीला. लोअर फुलटा सन्मान दिलाय. चेंडू पाहू शकाल कार्पेट चा चेंडू येतोय वाडिश लॉंगॉनला. फिल्डिंग चांगले होते परेश. त्या ठिकाणी फक्त सिंगल धाव येईल. एकेरी धावसंख्या संघ पुढे सरसावत असताना 19 धावा. 4 ओव्हर मध्ये किती धावसंख्या बनवल्या जातील टीम प्रथम फलंदाजी करत असताना रोंजन संघाच्या माध्यमातून. ऋतिक केनी चांगलं कमबॅक करतोय. हा चेंडू गॅप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू सरळ डीप विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून पहिल्या टप्प्यावरती फरार. मिळतील 4 धावा.
प्रयत्न आलेत. हा चेंडू बॅटच्या मधोमध आणखी एक दमदार स्ट्रोक डीप विकेट क्षेत्र क्लिअर केलं, ठोकलाय सुशांत पाटीलच्या बॅट मध्ये आणखी एक षटकार. या ठिकाणी दुसऱ्या ओव्हरचा खेळ होईल समाप्त. धावा लागल्या धाफलकावरती 29. सुरुवात चांगली झाली आहे टीम. जरी विकेट गेल्या असल्या सुरुवातीचे फलंदाज अपयशी ठरले तरी देखील सुशांत पाटील सांगतोय मी अजून मैदानावरती आहे आणि सुरुवात मात्र दमदार झाली आहे. धावा लागल्या, 2 षटकांचा खेळ होते समाप्त. 29 लॉस ऑफ 3 विकेट. 3 फलंदाज बाद 29 धावा धाफलकावरती. प्रथम फलंदाजी करत असताना जय दुर्गा रोंजन संघाची धाफलकावरती लागल्या जातात. कमबॅक गरजेचा असेल. आखूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट अँड पुल. अगदी खराब लाईन लेंथ या चेंडूची तुम्ही पाहताय. अगदी शॉर्ट लाईन डिलिव्हरी आणि त्याचं चोख प्रत्युत्तर बॅट्समन विघ्नेश पाटील न टोकलाय हा षटकार. करेन कौतुक. अगदी वेगाने चेंडू त्याच्याकडे आला होता अलॉंग दी कार्पेट. तितकं सुरेखरित्या एका ऍक्शन चेंडूला उचललं. फक्त सिंगल धाव्या बॉलवरती मिळाली. एकूण धावसंख्या 36 धावा 36. चांगल्या टोटलकडे वाटचाल करतोय. गुडघ्याचा वापर केला होता बॅट्समन सुशांत पाटीलनं. स्वीप करायचा होता पण चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेनं वळण घेणारा चेंडू लेकट त्याला म्हटलं जाईल. हा चेंडू आणखी एक परंतु उजव्या एसटीच्या भरपूर वाईड बॉल पंच इशारा करतायत. एक्स्ट्रा धाव धाफलकावरती ऍड होईल. एकूण धावसंख्या 37 37 धावा. तिसरी षटक मार्गस्थ असताना 37 धावा धाफलकावरती. अगदी खोलात टाकल्या चेंडू मिडल स्टंप वरती पाहिला गेला बॅट्समन सुशांत पाटील. लेग बिफोर LBW विकेट मिळते टीम पेटली संघाला. सुशांत पाटीलची ही मोठी विकेट. सुशांत पाटील बॅक टू द डगआउट. या डेंजर धन्यवाद दिसे. तर व्यासपीठावरती नुकतं त्यांचं आगमन झालंय ते तेजस दादा केनी पेठाली यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. नवीन बॅट्समन टीम जितेश पाटील. जितेश पाटील देखील चांगला फलंदाज पाहिले पण 2 मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून झाली आहे. फटका पाचता चेंडू बराच वेळ लावे. देशरक्षक पोहोचेल का नाही. बराच दूर राहिला त्याच्यापासून झेल आणि नो मॅन स्टँड चेंडू ट्रॅव्हल झाला तोपर्यंत एक धाव. अक्षय किनीला पहिल्या बॉलवरती षटकार आला होता त्यानंतर भरपूर चांगलं कमबॅक अक्षय किनीने केलाय. पाहिलं गेलं तर धावा लागला धाफलकावरती 38 38 धावा. चांगली टोटल एक फायटिंग टोटल ज्याला म्हटलं जाईल. अजून पाहिलं गेलं तर तिसरं षटक मार्ग अजून एक षटक बाकी आहे. म्हणजे कुठे का नाही फायटिंग टोटल. सेमीफायनलची मॅच याची धावसंख्या हवी होती जयदुर्गा रोंजन संघाला. संघर्ष करण्यासाठी ती धावसंख्या उभारली गेली आहे. फटका पासलाय. मिस्ट्रामी स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जज करते हेमंत केनी झेल खाली आणि नो पाहिलं गेलं नो मिस्टेक फलंदाज बाद. विघ्नेश पाटील बॅक टू द पवेलियन.
नवीन फलंदाज वैभव पाटील धाव आहे दाफलगावरती 38 आणि गोलंदाजी मार्गावरती हेमंत केनी ज्यांना पहिलं मेडल षटक या स्पर्धेमध्ये हाताळलं गेलं तो हेमंत केनी तुम्ही पाहू शकाल. आणि दुसऱ्या मॅच मध्ये पडगे संघाविरुद्ध खेळत असताना अशीच काय स्थिती होती. टीम पेटाली संघ 3 ओव्हरमध्ये 40 धावा होत्या आणि हेमंत केनीनं अंतिम षटक मैदान फेकलं होतं. हा चेंडू आखूड टप्प्याचा होता. सिंगल धाव. दुसरी धावेचा प्रयत्न केला जाईल का थ्रो पैकी पाहिले गेले थोडीशी खराब होती. दुसरी धाव कंप्लीट झाली असती. तू मे झाला आणि फलंदाज सांघिक यश धावच्या स्वरूपात बाद होत्या. वैभव पाटील बॅक टू द रगआउट लागणार आणखी एक दे धक्का टीम जयदुर्गा रंजन संघाला. नवीन फलंदाज आशिष पाटील दाबाय दाफलकावरती 39. हेमंत केनीचं षटक खूप काही महत्वाचं असेल. पेटली संघासाठी कमबॅक गरजेचं असेल. कमीत कमी धावसंख्यावरती रोखावं लागेल रुंजन संघाला. आशिष पाटील नौका फलंदाज नौसंख्येला जितेश. हा चेंडू सोडून दिला जातोय. चेंडूची लाईन पाहावी लागेल. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल एक्स्ट्रा धाव. दाफलकरदा पुढे सरसावेल 40 धावा दाफलकावरती लागल्या जात आहेत. हेमंत केनी स्ट्राईकला बॅट्समन आशिष. अगदी खोला टाकल्या चेंडू होता. यॉर्कलँड चेंडू एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेतली जाईल का. यस दुसरी धाव संख्येचा लगेचच कॉल दिला. एक कॉल होणं गरजेचं असतं. तुम्ही ज्यावेळेस दुसरी धाव कंप्लीट करायची असेल तर कॉलिंग होणं अगदी इमिजिएट कॉल ज्याला म्हटलं जातं लगेचच कॉल करणं गरजेचं असतं. आणि कॉल झाला दोन्ही फलंदाजांमध्ये आणि पहिले 2 धावा अतिशय वेगानं कंप्लीट केल्या. आशिष पाटील जितेश पाटीलच्या माध्यमातून धावा पुढे सरसावतील. एकूण 42 धावा दाफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. येथे मात्र पाहायला गेलं क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी फक्त मिलर सिंगल कारण की क्षेत्ररक्षण चांगलं झालं. थ्रो फेकी देखील ॲक्युरेट ऑन दी स्टंप. फक्त सिंगल धाव. एकेरी धावसंख्या टीमची एकूण धावसंख्या 43 धावा. चांगली धावसंख्या उभारली. 4 षटकांची मॅच अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी या पहिल्या सत्रातील. बॅट्समन टीम पाहू शकाल जितेश. बॅटची काढा. चेंडू मात्र मागे ट्रॅव्हल होतो. चेंडूला मात्र चांगली फील्ड तुम्ही पाहू शकाल. शॉर्ट फाईन लेगला पहिल्या टप्प्यावरती फील्ड केलं होतं. सिंगल धाव मिळेल फक्त. एकेरी धावसंख्या टीमची एकूण धावसंख्या 44. हेमंत केनीनं भरपूर चांगलं कमबॅक मिळवून दिलं. पुन्हा एकदा टीम स्वर्गीय महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेटाली या संघाला. कारण की पाहिलं गेलं तर 3 ओव्हरमध्ये जबर मार बसला होता. फुलटोस होता. या बॉलवरती मोठा फटका गरजेचा होता. एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट होताना ते मी पाहताय. या दुहेरी धावसंख्येने एकूण धावसंख्या 46. आता मात्र शेवटचा बॉल या पहिल्या पूर्वार्धामधील बाकी असेल. या बॉलवरती चौकार आला तर 50 कंप्लीट होईल. या बॉलवरती जर षटकार आला तर टार्गेट पाहू शकाल 52. परंतु येणाऱ्या बॉलवरती डबल किंवा सिंगल आली तर चांगल्या स्थितीमध्ये. हा बॉल कोलात टाकलाय. येथे मात्र पाहायला गेलं तर 1 धाव कंप्लीट आणि एकच धावसंख्येची समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा हेमंत केनीनं केलं कमबॅक. या ओव्हरमध्ये 4थं षटक भरपूर चांगलं राहिलं टीम पेटाली संघासाठी. आणि एकूण पाहिलं धावसंख्या दाफलगावरती 47 आणि येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 48 म्हणजे 48 धावसंख्येचं टार्गेट असेल टीम. तुम्ही पाहू शकाल स्वर्गीय महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेटाली संघासमोर. 24 बॉल 48. तर बाबांचे संघ आपण आला असाल तर आपली उपस्थिती लगेचच आयोजकांनी संपर्क साधायचा. आपण बाबांचे संघाचा संघ नाही किंवा एखादा प्रतिनिधी. तर 48चं टार्गेट टीम पेटाली संघासमोर येणाऱ्या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये चेस करायचे 48. तर 48 चेस केल्या जातील का. कोणता संघ असेल मेगा फायनलमध्ये ऐकण्यासाठी जाऊ पुन्हा एकदा म्हणजे सौरभजी पाटील यांच्याकडे.
तर मुख्य व्यासपीठावरती आपण तेजे दादा या आपला मुख्य व्यासपीठावरती आम्ही करू आपला शुभ सन्मान आमचे आधारस्तंभ आदरणीय कैलासदादा घरत यांच्या शुभ हस्ते आपण आमचे मित्र अर्थातच तेजस दादा केणी यांचा मुख्य व्यासपीठावरती आम्ही शुभ सन्मान जरूर करू. मायेचे उपदार शाल प्रेमाचा प्रतीक फुलगुच्छ देऊन आम्ही तेजस दादांचा या ठिकाणी करतो शुभ सन्मान. थँक्यू सो मच. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला मात्र भेट दिली. थँक्यू सो मच तेजस. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आई गावदेवी चषक 2023 मध्ये. थँक्यू सो मच अतुलजी मात्रे. थँक्यू सो मच. साही जिराला आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं आई गावदेवी चषक 2023 मध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पंचांचा ग्रीन सिग्नल मॅच झाली आहे सुरू. प्रणव पाटील पहिलं पॉवर प्लेचं षटक पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलाय. बॉल चालला लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधनं हा पहिला खणखणीत चौकार. चांगलं संगीत डीजेच्या माध्यमात षटकातील पुढचा बॉल फटका. आता चालला बॉल बॉडी लाईनच्या दिशेनं वेगानं फिल्डर येतील उचलतील फेकतील दुसरी धाव. थ्रो खराब थ्रो आला असता फलंदाज बाद झाला असता. लक्ष 48 पार करायच्या सरासरी प्रति षटकामध्ये 12ची आहे आणि तुम्ही समोर पाहता प्रणव पाटील आणि त्याच्या समोर प्रथमेश किनी एक जवळचे चांगले मित्र आहेत. आणि क्रिकेटमध्ये कोणताही मित्र नसतो. क्रिकेट आपल्या गावासाठी प्रतिष्ठेसाठी खेळला जातो आणि दोन्ही एक जवळचे जिवलग मित्र आता एकमेकांसमोर. पहिल्याच बॉलवरती प्रणववरती प्रति हल्ला केला प्रथमेशनं. त्याला तो उत्तर देईल का? वार पलटवा मॅच रंगतदार होणारा यात मात्र शंका नाहीये. षटकातील पुढचा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षण वॉटर कॅच. काय झेल पकडला. झेल आवडला असं एकदा जोरदार टाळ्या. झेल कॅच साठी टाळ्या वाजवायला जीएसटी लागत नाहीये मित्रांनो. टिपलाय झेल डिलाय टीप ओरटात जशास तसा प्रति उलटफेर. थँक्यू सो मच. तर या वरती लागला तो मैदानावरती पहिला धक्का टीम फैठालीला. मैदानामध्ये नो बॅट्समन हेमंत गिनी क्रिकेटमध्ये मुरलेला फलंदाज आहे. अष्टपैलू क्रिकेटर आणि तो आता मैदानामध्ये गेला. बॅटचा कडा एका हातानं ट्राय जरूर शेवटला अपयश आलं. बॉल जमिनीला दान आणि विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी या स्पर्धेचे आधारस्तंभ अर्थातच एक जबरदस्त व्यक्तिमत्व विलासदादा गरज आहे माजी उपसरपंच आणि त्याचप्रमाणे श्री गणेश मंदिर स्टेटचे जे अध्यक्ष यांच्याकडनं रोख रक्कम 3000 रुपये. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार लागोपाठचे 3 विकेट साठी 3000 रुपयाचे कॅश प्राइज. फटका चांगला इथे वापस पुन्हाच एकाच मॅच मध्ये दुसरा जीवनदान. एकाच मॅच मध्ये 2 जीवनदान.
पहिले मात्र कॅच सोडली आशिषनं, दुसरी कॅच सोडली तिथे विक्रमनं. एकाच मॅच मध्ये 2 जीवनदान. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला माही आणि अशा मोमेंटला किती घातक ठरेल या मैदानावरती. अशा कॅचेस, अशा मुवमेंटला हे तर खरं मैदानामध्ये कुरुक्षेत्रावरती मात्र 2 टीम मध्ये युद्ध रंगलाय आणि या युद्धामध्ये तुम्हाला तुमची मेहनत, तुमची पराकाष्ठा, तुम्ही केलेली सकाळ बसणं, तुमची केलेली मेहनत आणि इथे मात्र लावावी लागेल. आता या मॅचसाठी जर तुम्हाला ट्रॉफी पर्यंत पोहोचवायचं असेल तर खूप काही सांगून जाईल, दिवसभर काय केलं ते विसरून या मॅच मध्ये काय करायचं आणि जिद्द चिकाटी ही मात्र खूप महत्वाची असतो. घाम अक्षरशः गाळावं लागेल कारण की या स्पर्धेच्या जर अंतिम फेरीमध्ये जायचं असेल तर कालचा दिवस गावदेवी वामजे टीमनं गाजवला, आजचा गाजवेल कोण. बॉल वेगानं, वेगाचा प्रतिसाद प्रणव पाटील. डॉट बॉल. षटक क्रमांक संपलं पहिलं. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना लक्ष होतं 48 धावपलकावरती धावा आल्या जातात. त्या मात्र 7 धावा म्हणजे अडचणी येणारे बॉल 18 करायच्यात 41. फिल्डिंग लगेचच लावून घ्यायची. चांगली पंचांची भूमिका विशू कोहली, नानपम उलवेंडवड आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता स्क्वेअर लेगचे पंच लालचंद असल वाघिवली वाडा 2 पंच. षटक क्रमांक दुसरा आशिष पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. रणनीती काहीतरी आम्ही म्हणेन बॉल डॉट आहे. पंच सांगतायत की बॉल स्टंप वरनं गेला. अर्थातच विशू कोहली एक जबरदस्त पंच आणि आशिष पाटील ज्यानं पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी केली नव्हती, दुसऱ्या मॅच मध्ये गोलंदाजी केली, या मॅच मध्ये रणनीती काहीतरी आहे, आखरी आहे. जय दुर्गा माता मी म्हणेन यावलला ते रोहिंटन. फटका इथे गती परिवर्तन हवेमध्ये झालं नसले, जाल्यामध्ये स्क्वेअर लेगला पकडलाय झेल आणि आशिष पाटीलला मिळतंय यश पहिलं आणि धक्का पेठालीला दुसरा लागतो. हेमंत केनी बॅक टू द आउट. तोच पणा लावतो. हा देखील एक जबरदस्त गोलंदाज आहे. फटका इथे उंच गेला मात्र इथे कॉल दिला आशिषनं, मी कॅच घेणार. इथे कॉलिंग गरजेचं. ठक्कर झाली, जोरानं झाली आणि नक्कीच अशा रीतीनं दुखापत व्हायला काय प्रयत्न होते. लाजबाब आशिष पाटील कॉलिंग देणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. जेव्हा तुम्ही कॉल द्याल, कॉलिंग नव्हतं, थोडी दुखापत दोघांना झाली आहे, लगेचच पाणी, जर गरज असेल तर लगेच पाणी. नक्कीच चांगली देखील प्रयत्न देखील चांगले होते. फिल्डर विघ्नेशचं कौतुक करायला पाहिजे. माही काय प्रयत्न होते आणि कुठेतरी फील्ड आहेत दोघं आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी प्रतिष्ठापना लावतात आणि काय प्रयत्न होता इथे. मात्र फिल्डरच्या माध्यमातून विघ्नेशचं कौतुक करू, आशिषचं कौतुक करू, पण कॉलिंग खूप गरजेची असते. ती कॉलिंग तुम्हाला देता आली असती. जेल इथे सोडलाय. ऋतिक केनीला दिलेलं जीवनदान येणाऱ्या मॅच मध्ये तुम्हाला या मॅच मध्ये खूप महागात पडेल. पण ऋतिक केनीची विकेट आता घेणार कोण, का तो आहे जेल सोडल्यानंतर त्याची बॅट थांबेल का, हा देखील प्रश्न निर्माण झाला. सर्व मायबाप प्रेक्षकांना या क्रीडा नगरीमध्ये सर्वांचं लक्ष लागलंय ऋतिक वरती. फटका गॅप मध्ये बॉल चाललाय दन 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 करत. कव्हर पॉइंट सीमा रेषेला जेल सोडला, त्याच्यानंतर ठोकलाय कव्हर पॉइंटला दमदार दर्जेदार ऋतिक केनीचा हा शानदार चौकार 4.
आहे तो 15 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि धावफलकावरती 15. लक्ष 48 गाठायचा येणाऱ्या 24 बॉल मध्ये. मागच्या मॅच मध्ये 43 रोखल्या. नर्मदेश्वर किरवली टीमला पराभूत केलं. जय दुर्गा माता अर्थातच रोहिंजन बॉल खूप चांगला होता. फर्स्ट टिपला गेला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप नव्हता. अशा रीतीनं एकच धाव. बॅकअप आता विश्वमाला जो मिन विकेटला. षटक क्रमांक इथे दुसरं संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीनं धावफलकावरती धावा 16 म्हणजे अजूनही करायच्यात बॉल शिल्लक 12. 12 मध्ये करायच्यात 32. जी सरासरी 12ची होती ती आता वाढली आहे, ती झाली आहे 16ची. ऐकूया संध्याकाळच्या सत्रामध्ये डीजे जी तुझ्या माध्यमातून एक संगीत. बारा 32 तुम्हाला समीकरण मी लगेचच सांगितलं. 12-32 ची गरज आहे. काही हरकत नाही, कधी कधी लक्ष देखील नसतं. 12 बॉल 32 ची अजूनही गरज आहे. जी सरासरी तुम्हाला आता 16ची आली. अस्किन रन प्रति षटकामध्ये पार करायचं आणि तुमची मेहनत आता मात्र या मैदानामध्ये लावावी लागेल. आणि या मॅच मध्ये जिंकेल कोण याच्यावरती प्रश्नचिन्ह सर्व प्रेक्षकांना निर्माण झालेत. जर गावदेवी वामजे टीम तुम्ही आला असाल लगेचच बघा, आता थांबता येणार नाही आम्हाला. वामजे संघ तुम्ही लगेचच या. इथे पहिलाच बॉल चालला 8 फीटच्या वरनं, गॅप मध्ये बॉल चालला, फिल्डर धावतोय विक्रम. तोपर्यंत या धावा मिळतायत 2 न धावफलकावरती धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता त्या 18 धावा जर्सी नंबर विराट कोहली, ज्यानं मात्र सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न यांसाठी केलं. शतक देखील मोडलं आणि ही जर्सी नंबर 18 तुम्ही धावफलकावरती. फटका शेवटच्या मोमेंटला बॅट्स ऑफ फेस ओपन, बॉल चाला बॉडी लाईनच्या. वॉर्ड ऑफ फिल्डिंग प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. फिल्डर करणचं देखील कौतुक. प्रयत्न पराकाष्ठा. आणि जर या मैदानामध्ये जिंकायचे असेल तर तुम्हाला खूप काही लावावं लागेल. इन्सान अर्थातच तुम्ही पाहता ही मॅच एक जबरदस्त ब्रेक फाईट मॅच झाली आहे. प्रथम गरज तुम्ही पाहता गोलंदाजी वरती, धावफलकावरती 20, अजूनही 28 ची गरज आहे. शेवटच्या मोमेंटला कट करण्याचा प्रयत्न, बॉल वाईड बॉल आला आणि अतिरिक्त ही धाव ऍड होईल या मैदानामध्ये. अतिरिक्त धाव धावफलकावरती 21. 10 मध्ये तुम्हाला आता करायच्या धावा 27. 12-32 ची गरज होती, 2 धावा आल्या. समीकरण 11-30. त्याच्यानंतर 2 आल्या. वाईड बॉलला समीकरण होतं 10-28. आता 10-27. फटका चांगला होता. कार्पेट बॉल झाला बॉडी लाईनच्या दिशेने. फिल्डर तिकडे मिसफिल्ड. चुका, अशा चुका मॅच मध्ये तुम्हाला मात्र खूप काही सांगून जातील. आणि बॉल चालला बॉन्ड्री लाईनला, सीमा रेषेबाहेर. थँक यू. षटकातील पुढचा बॉल अफील जोरदार होती, अफील जोरदार. लालचंद्र सर खूप क्रिकेटचा अनुभव सांगतायत की बॉल नक्की लेग शब्दा सोडून जातो आणि लेग बाईच्या स्वरूपात धावफलकावरती ऍड धाव झाली आहे आणि 26 या आकड्यावरती स्कोर जाऊन पोचला. खूप प्रयत्न देखील करतात. आता मात्र स्ट्राईकला तुम्ही पाहता परेश केनी, जो मात्र आता स्ट्राईक एनला, ज्याच्या बॅटमध्ये एक सुद्धा धाव आली नाही, तो आता स्ट्राईक एनला तुम्ही पाहता. या षटकातील अजूनही बॉल शिल्लक असतील ते 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. प्रथम गरज तिसरा षटक फेकत असताना आपल्या संघासाठी तुम्ही पाहता या षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला, कव्हरचा लाजवाब अप्रतिम फटका. उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जीत हो जीतने की तो हार भी हारा नहीं सकती. ठोकला परेश केनीचा हा तडाखा षटकारचा आणि चेंडू
फटका काय इथे ठोकला परेश केनी षटकातील पुढचा बॉल आणखीन एक बॉल चालला बॉडी लाईनला फटका फसला इथे वार 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 आता पलटवार बाद केलाय परेश केनीला कमी बाजी तर कमी बाजी उधर धक्का लागलाय मैदानावरती तिसरा टीम पैठाली या टीमला 32 या आकड्यावरती ही भूमी अर्थातच आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या पावन भूमीनी झालेली ही रायगडची कर्मनगरी रायगडची पंढरी रायगडच्या क्रीडा नगरीमध्ये अल्ला तुमच्या सर्वांचं करूयात मनपूर्वक आई गावदेवी चषक 2023 मध्ये WTCच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडल्यात तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत 6-16 रोखायच्यात प्रतीकाला अपील जोरदार इथे पाहिलं की मात्र अपीलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी अपील हटाल फुल टॉस वरती फुल टॉस अशा मोमेंटला योगेश काय हा फटका सीमारेषेच्या बाहेर यायला पाहिजे होता मॅच महत्वाची आहे हे खरं मात्र कुरुक्षेत्रामध्ये युद्ध रंगलंय बॉल 6-16 ची गरज आहे आता 5 मध्ये तुम्हाला 16 बनवायच्यात प्रतीक पाटील वरती भवितव्य समोर कॅप्टन आहे कॅप्टन करतोय काय डॉट बॉल जेवढे तुम्ही खाल तेवढी मॅच शेवटच्या मूवमेंटला जाल सफल तब तक होता है जब वो दुनिया को नहीं बल्कि खुद को बदलना शुरू कर देता इथे बदलावे लागेल ही मॅच जिंकायची असेल या मैदानावरती ऋतिक केनी मोठ्या फटके मारू शकेल क्षमता ती क्षमता आता लावावी लागेल हा देखील तिसरा डॉट बॉल काय गोलंदाजी आज मी म्हणेन संध्याकाळी चाय सोबत खारी नव्हे तर नशीब घेऊन आला प्रतीक पाटीलची गोलंदाजी काय धमदार होती नशीब बलवंत आहे जर दुर्गा माता रोहिंजन टीमच्या बाजूनं आणि नशीब बाची साथ देखील लावली असताना काय क्रिकेटचा गजर तुम्ही एन्जॉय करता मायबाप प्रेक्षक या क्रीडा नगरीमध्ये अपील लेग विबोर आता पंच सांगता स्तंभ मध्ये गवसला लेग विबोर फलंदाज ऋतिक केनी मैदान सोडतोय माता रोहिंजन टीमच्या बाजूनं एखादा चमत्कार पराक्रम तुम्हाला मॅच मध्ये जिंकून देईल पेठालीला 2 मध्ये आता 16 करायच्या कशा रीतीने गोलंदाजी माझ्यावरती कॅप्टन जबाबदारी ती जबाबदारी मी पूर्ण करू शकतो असं सांगत असताना प्रतीक पाटीलचा अचूक टप्पा अचूक लेन खूप काही सांगून गेली मागच्या मॅच मध्ये देखील त्यानं 15 धावा रोखल्या होत्या 6 बॉल 15 ची मॅच त्या 15 रोखल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये 6-15 ची रोहिंजनला गरज होती तेव्हा जितेश पाटील उभा राहिला 6-15 डिफेंड करू दिला नाही प्रतीकनं आता 6-16 देखील डिफेंड करून देत नाही फटका हवेमध्ये बॉल चालला गॅप मध्ये म्हटलं जातं वेळ गेली काल गेला आणि सत्ताई गेली शानपण सुटलं ठोकलाय चौकार 4 शर्तीच्या पण क्रिकेट पासून जोडलेलं तुमचं आमचं नातं आज इथपर्यंत आणि खूप चांगला विजय प्रस्थापित केला जय दुर्गा माता रोहिंजन संघ पोहोचलाय या स्पर्धेच्या अंतिम मेगा फायनल मध्ये तुमचं अभिनंदन हार्डलक टीम हेमंत केनी अँड पेठाली केलेला तुमचा झालेल्या चुका सुधारा आणि मॅच दमदार झाली विजय फक्त गजर क्रिकेटचा झाला काही हरकत नाही जय पराजय मधलं अंतर असतं विजय प्रस्थापित केला तो जय दुर्गा माता रोहिंजन टीमनं
आणि हा सामना जिंकलाय टीम जयदुर्गा माता रोहिंजन. मुकेश पाटील, प्रसाद पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जयदुर्गा ट्रॉफी जी पार पडली, मुकेश पाटीलची मेहनत एक दमदार आहेत आणि आपलं देखील सहर्ष स्वागत.